सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका। सीना नदी काठावरील बहुतांश शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांसमोर ओला दुष्काळाचं संकट। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये कान्हेरी घाटाजवळील पाझर तलाव फुटला। साबळेवाडी भोनगिरी परिसरामधील शेतीचं अतोनात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यामध्ये 62,17,000 एकरवरील पिकांचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नुकसानीचे पंचनामे सुरू, सरकार लवकरच मदत करणार, दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। अहिल्यानगरच्या कर्जत आणि जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान। रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन केली नुकसानीची पाहणी। जळगाव जिल्ह्यामधील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यामधील पिकांना अतिवृष्टीचा फटका। पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली पीक नुकसानीची पाहणी। वाशिमच्या जवळा गावामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा नदीकाठच्या पिकांना सर्वाधिक फटका। पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। ठाण्याच्या अंबरनाथ तालुक्यामधील मलंगडमध्ये भात पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव। पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी बराच चिंतेत। वाशिममध्ये हळद पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव। हळदीचं पीक वाळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांवर संकट। मालेगावमध्ये कांद्याच्या भावामध्ये सातत्यानं होते घसरण। चाळीमध्ये साठवलेला कांदा सडू लागला, शेतकरी आर्थिक अडचणीत, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था। गोंदियामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना 27 सप्टेंबरपर्यंत धान विक्रीची मुभा। यंदा 5,60,000 क्विंटल धान खरेदीचं उद्दिष्ट।